आजूबाजूला घडणाऱ्या ज्या वाईट घटना आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या वाईट गोष्टींकडे आजपर्यंत हा देश दुर्लक्ष करत आला. टेलिव्हिजन सिरियल पाहत आला, चित्रपट पाहत आला, आज रील्स पाहतोय. आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना तो त्याची दुःख, त्याच्या आजूबाजूला चाललेल्या घटना, आजची सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती, कोण कुठे आहे सध्या काही पत्ताच लागत नाहीये. कोण कोणाच्या पक्षात गेलाय, कोण कुठे गेलाय, कोण आज रात्री शिव्या घालतोय, सकाळी दुसऱ्या पक्षात गेलाय. निवडणुकीच्या काळामध्ये एकाकडे तिकीट मागितलं, नाही मिळालं, दुसऱ्या पक्षात गेला. हे जे सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ना, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष फक्त तुमच्यामुळे होतंय. जो आज समाज शांत बसलाय किंवा शांत आहे किंवा आनंदी आहे, याचं सगळ्यात मोठं श्रेय हे तुमचं आहे, या सगळ्या गायकांचं आहे, चित्रपट क्षेत्राचं आहे, नाट्य क्षेत्राचं आहे. अरे तू पण आलायस का? हा माझा आवडता अत्यंत. हा तू उभा राहा. हा तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का. अनेकांच्या बघतो. काय 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 ये वर ये. बाकीच्याने वाईट वाटून घेऊ नका. या अरे असं करू नका, असं करू नका. अनेक लोक असतील इथे, माफ करा, मी असं काही दोघांनाच बोललं, पार्शलिटी नाही आहे. मला आता दिसला म्हणून फक्त बोलवलं. पण मला असं तुम्हाला एवढंच फक्त सांगायचं आहे, तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या, देशात ठीक आहेत परंतु सगळे तुम्ही मराठी आहात, महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातनं तुमच्याकडनं या रील्स मार्फत हे प्रबोधन झालं पाहिजे. आता सध्या राजकारण ज्या खालच्या थराला गेलंय त्या खालच्या थराला जायची तुम्हाला गरज नाहीये. पण मला असं वाटतं की मी एक स्वतः व्यंगचित्रकार असल्यामुळे एखाद्या गोष्टीतनं चिमटे कसे काढायचे आणि एखाद्या गोष्टीतनं समजवायचं कसं, या गोष्टी मला निश्चित माहिती आहेत. आणि त्या गोष्टी तुम्ही उत्तम रीतीने करू शकाल अशी मला 100% खात्री आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्यावं आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत हे तुमच्या विनोदाच्या रूपाने, तुमच्या काही वेगळ्या एक सरकॅस्टिक पद्धतीने हे लोकांसमोर यावेत, जेणेकरून अनेकांना त्या गोष्टींच्या जी जाणीव आहे ती जागृत होईल अशी मला तुमच्या सर्वांकडनं अपेक्षा.